दरम्यान खरातच्या ऑफिस बॉयनंच त्याचं भिंग फोडलाय। नीरज जाधव नावाच्या ऑफिस बॉयमुळे बाबाचे कारनामे उघड झाले। खरातला अटक होताच ऑफिस बॉय फरार झाला। नीरजच्या मनामध्ये पैशांची हाव निर्माण झाली होती। नीरज जाधव हा खरातला ब्लॅकमेल सुद्धा करत असल्याचं समोर आलं। त्यामुळे ऑफिस बॉयनं या खरातचं भिंग फोडलंय। महिला आयोगाच्या अध्यक्षांचे सुद्धा फोटोज व्हायरल झाले होते। या ऑफिस बॉयला पैशांची सुद्धा मागणी होती। दरम्यान महाराष्ट्रातली एपस्टीन फाईल कशी उघडली गेली आपण पाहतोय। कसं खरातचं बिंग फुटलं। नीरज जाधव नावाचा ऑफिस बॉय यासोबत कामाला होता। डिसेंबर 2025 मध्ये नीरजनं खरातच्या नकळत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलांसोबतच्या घडलेल्या घटना, दुष्कृत्य करून सुद्धा खरातचा समाजामध्ये साधू म्हणून होता वावर आणि त्यानंतर खरातचा ऐशो आराम पाहून नीरजला पैशांची हाव सुटली आणि त्यानंतर त्यानं हे कृत्य केलं। नीरज जाधवनं खरातला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्याच्याकडून पैशांची मागणी सुद्धा तो करू लागला। वादग्रस्त क्लिपच्या बदल्यामध्ये नीरजनं खरातकडे 5 कोटी रुपये मागितले होते। खरातनं दाद न दिल्यानं नीरजनं पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला। शिर्डीतील 24 वर्षीय विवाहितेला मॉर्फ केलेले फोटो व्हिडिओज पाठवून धमकावलं। पीडितेनं खरातला कळवलं, मात्र स्वतःला वाचवण्यासाठी खरातनं तिला पोलिसात पाठवलं। खरातकडून नीरजला पैसे मिळण्याची शक्यता धुसर होती। मग सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ नीरजनं तिच्या मेहुणीला पाठवला। मेहुण्यानं पीडितेला धीर देत फिर्यादीसाठी प्रोत्साहित केलं। पीडितेनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खरातच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला।